नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलवर। कसे आहात सर्वजण? सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला माझं सकाळचं देवपूजेचं रुटीन कसं असतं ते आज तुम्हाला दाखवणार आहे। तर सकाळी मी उठले की सर्वप्रथम आंघोळ करून पहिल्यांदा तुळशीला पाणी घालून तुळशीची पूजा करून घेते। खूप छान अशी सुरुवात होते आपल्या दिवसाची। तुळशीची पूजा झाल्यानंतर मी घराबाहेरचं सर्व झाडून घेऊन उंबरठा वगैरे सर्व पुसून घेते। आता उंबरठा लेपन, उंबरठा पूजन हे सर्व करून घेते। मी उंबरठ्याला हळदीचं लेपन हे मंगळवारी, गुरुवारी, शुक्रवारी करते। त्यासाठी मी वेगळी हळद आणते, ती वेगळी ठेवते आणि एक वाटी घेऊन त्यामध्ये 2 चमचे हळद घेऊन त्यामध्ये गोमूत्र थोडंसं टाकते। गुलाबजल माझ्याकडे संपलं आहे त्यामुळे मी ते घातलं नाही आहे। तुमच्याकडे असेल तर नक्की टाका आणि थोडंसं पाणी घाला आणि याची पेस्ट बनवा। हे उंबऱ्याला लावून घेते। उंबरठा लेपन झाल्यावर मी रांगोळी काढून घेते आणि रांगोळी ही मी साच्याने काढते। साच्याने काढल्यामुळे ती खूप सुंदर दिसते। नंतर उंबऱ्याची पूजा करून घेते आणि दिवा लावून घेते। धूप दीप ओवाळून उंबरठ्याला नमस्कार करून घेते। उंबरठ्याचे असे हे पूजन करा तुम्हीही। शुक्रवारी तर नक्कीच करा, कारण उंबरठा हा जर सुशोभित असेल तर नक्कीच लक्ष्मी मातेचे आगमन आपल्या घरात होते। उंबरठा लेपन झाल्यावर मी सर्व देवांचे अभिषेक करून त्यांची मांडणी करून घेतली आहे। आता देवांना फुलं वाहते आहे। देवांना मी प्रत्येक आठवड्याला गजरे फुले घेऊन येते, पण आता उन्हाळा सुरू असल्यामुळे जास्त फ्रेश फुलं मला मिळत नाहीयेत। आज शुक्रवार असल्यामुळे मी कुंचनचीही सेवा केली आहे। कुंचन मी कसा भरते हा जर डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा। तरी आता जेवढं या व्हिडिओमध्ये मला दाखवता येईल तेवढं मी दाखवते आहे। डिटेल्स माहिती सांगितलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल। कुंचनची सेवा मी प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला करते। या सेवेमुळे आपल्या घरात धनधान्याची कमी राहत नाही। बघा, तुम्हीही करा, अनुभव नक्की येईल, मला आला आहे। दिवा लावून अगरबत्ती ओवाळते। तुम्ही बघा, मी अगरबत्ती ओवाळताना स्वामींना मी जे फूल ठेवलं होतं ना ते पडलंय बघा। मला हे माहित नव्हतं, पण हे एडिटिंग करताना दिसलंय मला। श्री स्वामी समर्थ। पूजा झाल्यानंतर मी स्वामींची नित्य सेवा करते। रोजचे स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्यायही वाचते आणि वारानुसार मंत्र स्तोत्रही बोलते। रोज स्वामींची आरतीही करते। हे सर्व केल्यामुळे घरातील वातावरण खूप प्रसन्न होते। पूजा झाल्यानंतर मी रोज पक्ष्यांसाठी खायला आणि पाणीही वाटीमध्ये भरून ठेवते। या निरागस जीवांना खाऊ घातलं की आपल्या मनाला एक प्रकारचं समाधान मिळतं। कसं वाटलं माझं सकाळचं पूजेचं रुटीन? आवडलं का तुम्हाला? कमेंट करून मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशा नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।